नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की आमदार बच्चू कडू साहेब यांचा फोटो आणि वरती लिहिलेला आहे, आता कर्ज भरू नका, पहिल्या आठवड्यात कर्जमाफी। शेतकरी मित्रांनो, ही बातमी वाचून तुम्हाला खूप आनंद झाला असेल। महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे, कारण की प्रत्येकालाच वाटत होतं खूप दिवसांपासून की कर्जमाफी झाली पाहिजे, पण अद्याप कर्जमाफी झालेली नाहीये, होत नसून भरपूरशी आंदोलने झाले। हे वारंवार आपण रोज सांगत आहे व्हिडिओच्या माध्यमातून, कारण की आंदोलक तसे होते, त्यांनी करून दाखवलं। त्यांच्या हातामधल्या जेवढ्या पण गोष्टी होत्या त्या त्यांनी सिद्ध करून दाखवल्या। त्यांनी घेतलेले जे निर्णय होते ते त्यांनी सगळ्यांसमोर मांडले आणि खास करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं, महाराष्ट्र राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांच्या विचारांना, त्यांच्या आंदोलनाला एक चालना मिळाली। सगळ्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधलं गेलं की आंदोलन हे नेमकं कसं आणि काय घडलं, कुठं घडलं। रायगड जिल्ह्यामध्ये घडलं, रायगडाच्या पायथ्याशी घडलं। राजमाता जिजामाता यांच्या समाधीस्थळाजवळ बच्चू कडू यांनी आंदोलन केलं। त्याच्यामध्ये दिव्यांग तसेच शेतकरी बांधवांचे प्रश्न सगळ्यात मोठे प्रश्न होते ते कर्जमाफी आणि दिव्यांगांचे। तर कर्जमाफी हाच आपला मुद्दा आहे, बाकी तर आपण बघणार नाही व्हिडिओच्या माध्यमातून, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला कर्जमाफीचाच होता आणि तो त्यांनी निकाली लावला। कसा निकाली लावला तर हे अजून पण कोणालाच खरं वाटत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तिकडं काही पण होऊ द्या, पण आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे, आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे। कारण की आपण पॉझिटिव्ह जर नसलो तर आपल्याला सगळीकडे निगेटिव्ह दिसेल। त्याच्यामुळं पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत राहा, पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा। झाली तर झाली, नाही तर नाही झाली, नाही झाली किंवा होईल ना होईल हा पुढचा प्रश्न आहे, पण आपण प्रयत्नच करणार नाही हा चुकीचा भाग आहे। त्याच्यामुळं आपले जे आंदोलक होते, जोपर्यंत आंदोलन करायचं होतं, जी तारीख होती, जो वेळ होता, तोपर्यंत ते लढले, मनापासून लढले। सगळ्या मोठमोठे नेते त्याच्यामध्ये उतरले होते। जास्त करून रविकांत तुपकर साहेब आणि आमदार बच्चू कडू साहेब यांचा सगळ्यात मोठा खारीचा वाटा आहे। तसेच प्रत्येक शेतकरी बांधव यांनी आपापल्या तालुक्यातून, गावातून, जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली आणि मुद्द्याकडे जाऊ आपण। सगळ्यात महत्त्वाचं मुद्द्याकडे जाऊ। तुम्हाला वाटत असेल की मुद्दा सोडून हा कुठं भटकतोय, तर आपण मुद्द्याकडे जाऊया। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी होईल का, हा प्रश्न आणि हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे। तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी जर झाली तर आनंदाची गोष्ट राहील सगळ्यांसाठी, तो सोन्याचा दिवस राहील। आणि जर का कर्जमाफीला जर कधी वेळ लागला तर प्रत्येकाला वाटेल की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी होणार होती आणि झाली नाही, पण त्याच्यावर आत्ता चर्चा करून फायदा नाही आहे। कारण की आमदार बच्चू कडू साहेब यांनी जे आंदोलन घडलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सकारात्मक विचारांनी निर्णय घ्या। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉलिंगच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे की मग बच्चू कडू साहेबांनी त्यांना तारीख विचारली तर त्यांनी सांगितलं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2-3 तारखेला। तर मग बच्चू कडू साहेब म्हणे की 2-3 तारीखने लवकरात लवकर घ्या, जेणेकरून कर्जमाफीचा हा जो मुद्दा आहे तो लवकर निकाली लागेल। पण प्रत्येकाला हेच वाटते की अधिवेशनात मुद्दा मांडला नाही म्हणून तो निकाली लागणार नाही, म्हणजे कर्जमाफी होणार नाही, प्रत्येकाला वाटते। पण नेमकं त्याच्यामधून असं सिद्ध होत नाही आहे। आपल्याला ते कळणार आहे ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आणि 2-3 तारखेला त्यांना तारीख दिलेली आहे, त्यांनी पण सांगितलेलं आहे। पण बच्चू कडू साहेब यांनी पण सांगितलं की तुम्ही सकारात्मक निर्णय घ्या, म्हणजे कुठंतरी आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण बघायला मिळते। दिव्यांगांचे प्रश्न तर सुटणारच आहेत, पण त्याच्याबाबत आपल्यासोबत पीक विमा, त्याच्यानंतर कर्जमाफी, त्याच्यानंतर भरपूरसे असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांचे सुटणार आहेत त्या दिवशी। ते आता आपण बघणार आहोत, होईल का न होईल तर पुढचा प्रश्न आहे, पण मग आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे। कारण की आपण आतापासून इतक्या दिवसापासून तोच विचार करतोय की होणार नाही, झाली पाहिजे प्रत्येकाला वाटतं, पण होणार नाही असं सगळेजण म्हणत आहेत। महत्त्वाचा मुद्दा तोच होता की
कर्जमाफीचा आपला, बाकीचं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं. आता वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलनं झाले त्यांना कुठंतरी प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला, कुठं नाही मिळाला, कुठे आंदोलनं झाली, कुठे थांबवण्यात आली. मीच निघणार होतो छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला पायी, पण तिथे मला थांबवण्यात आलं की कारण की खूप मोठ्या संख्येने पब्लिक येथील खूप काही गोष्टी घडू शकतात, त्याच्यामुळं त्यांनी सूचना दिली आणि मला थांबावं लागलं. तो भाग जाऊ द्या. बाकीचे भरपूरसे शेतकरी बांधव आहेत, ते पण विचार करतायत की काय झालं होतं नेमकं. मला भरपूरसे कॉल येऊन गेले, त्यांनी पण प्रश्न विचारले, पण मी त्यांना थोडक्यात माहिती दिली कारण की त्या विषयावर मी जास्त बोलू शकलो नाही. आता ते सविस्तर मी तुम्हाला नंतर परत एकदा पुन्हा कधीतरी सांगेल. तसेच आपले नगर जिल्ह्यातील दराडे शेतकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा होत असते. त्याच्यानंतर लातूर येथील पनाळे सर आहेत, बुलढाण्यातील वाघ सर आहेत, त्याच्यानंतर जालना येथील बेंद्रे सर आहेत, यवतमाळ येथील खडसे सर आहेत. असे सगळ्यांशी चर्चा चालू असते. आता भरपूर दिवसांपासून तरी सध्या तरी बंद आहे, पण चर्चा त्यांच्यासोबत चालू असते आणि त्यांच्याकडून नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन गोष्टी, कुठं काय घडतंय, काय होतंय, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून सांगत असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की आपलं कर्जमाफी आता प्रत्येकाला वाटतंय की पहिल्या आठवड्यात होईलच का, नाही होऊ शकणार कारण की अधिवेशन मुद्दा मांडलेला नाही. पण मग आता यांना दिलेला जो उत्तर आहे, यांना दिलेल्या प्रश्नांचं उत्तर आहे बच्चू कडूंना, तर त्याच्यावर नेमकं काय घडतं हे आपण बघूया. आणि त्या दिवशी नेमकं काय होईल 2 तारखेला किंवा 3 तारखेला, किंवा थोडंसं ते असंही म्हणू शकतात की आपण हे 4-5 दिवसांमध्ये किंवा पुढच्या हप्त्यांमध्ये घेऊ. अशा पण गोष्टी घडू शकतात. आपण त्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. आणि आपण आपले कामं, तुमचे कामं चालू ठेवा. असं करू नका की त्याच्यावरच व्हिडिओज बघू लागले तुम्ही दिवसभर की काय होतं असं करू नका. जे होणार आहे तेच होणार आहे, पण आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तोपर्यंत 3 तारखेपर्यंत मेंटॅलिटी खराब करून घेऊ नका जास्त विचार करून, कारण की आता आज उद्यामध्ये आपल्याला कळेलच काही व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच मी पण कॉलिंगच्या माध्यमातून विचारणार आहे बच्चू कडू साहेबांना की नेमकं काय प्रकार आहे, काय काय प्रश्न तुम्ही मांडले तुमच्या लेटरमध्ये, तुमच्या जे प्रश्नांचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारले, हे आपण त्यांना कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया आणि तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी आपण मांडूया, जेणेकरून तुम्हालासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आणि कर्जमाफीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हाल, टेन्शन फ्री व्हाल. जास्त टेन्शन घेऊ नका, आपल्याला कळणारच आहे पहिल्या हप्त्यामध्ये. त्याच्यानंतर 2-3 तारखेला, 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 यापैकी एक कोणत्या तरी तारखेला ते म्हटले होते की आपण याच्यावर निर्णय घेऊ. तो निर्णय आता काय राहील याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच लेटेस्ट अपडेट, नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सोडून द्या, करायचं करा देत नक्की. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.